बोल सर. काय सगळं सर आज आपण या ठिकाणी कारवाई करतो कशा संदर्भात ह्या ज्या कारवाई आहेत या ठिकाणी जे बेशिस्तपणे वाहन चालक म्हणजे मोस्टली हे बाईकस्वार ह्या ठिकाणी बेशिस्त वाहनं पार्क केलेली आहेत आणि पूर्णपणे या ठिकाणी गोंगाट करून इथे राहणाऱ्या नागरिक किंवा इथले जे काही रेसिडेन्शियल एरिया आहेत अशा ठिकाणी त्याच्यामुळे खूप न्यूसन्स होतं या लोकांमुळे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी ज्या वाहतुकीला अडचण करणाऱ्या ज्या व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, त्यांच्यावरती आम्ही संयुक्त कार्यवाही करत आहोत. इथे आम्ही काही फुटपाथ देखील आम्ही खाली करून त्या ठिकाणी जे आपली पार्किंगसाठी जागा पण उपलब्ध करून आतमध्ये वॉकिंग प्लाझा करणार आहोत आणि नागरिकांसाठी हे सर्व आम्ही खुलं करणार आहोत. सर, पोलिसांच्या कारवाईमध्ये सातत्य नसतं, ही कारवाई फक्त आजपुरतीच राहणार नाही, आम्ही आता ही वेळोवेळी कारवाई करत राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही कारवाई करणार आहोत. या विशेष महत्त्वाचं कॉर्पोरेशनचे पण तुम्ही लोक सोबत घेतलेले आहे, दोन्हीचं कम्युनिकेशन सोबत असणार आहे का? अगदी बरोबर, नेहमी असणार आहोत. कारण जे काही इन्क्रोचमेंट झालेलं आहे त्यांना आम्ही प्रोटेक्शन त्यांच्याबरोबर आहोत आणि जे काही रोडला ज्या काही हातगाड्या वगैरे लागतात किंवा वर्षानुवर्ष काही 4 व्हीलर्स पडून असतात की ज्याच्यामुळे तो वाहतुकीला आपली अडचण होते, तर अशा पण गाड्यांवरती आम्ही सतत कारवाई करणार आहोत. सर, महानगरपालिकेला ज्यावेळेस कारवाई करायची असते त्यावेळेस लीक होतं आणि अतिक्रमण जे असतं ते निघून जातात, अतिक्रमणवाले तिथं राहत नाहीत. मग पुढे काय करणार आपण? आता याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं की प्रत्येक वार्डला जे देवरेसाहेब उपायुक्त आहेत प्रत्येक वार्डमध्ये त्यांची एक टीम फिरत राहणार आहे. लीक कसं होतं आहे की बऱ्याच दिवसानंतर कारवाई असेल तर लीक झाले तर ते लोक तिथून निघून जातात, पण सततची कारवाई असल्यामुळे ते काही बंद करू शकणार नाही. फक्त आम्हाला फक्त एवढंच आहे की त्यांनी जे काही कायद्याप्रमाणे त्यांना जेवढी जागा दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी ती जागेचा वापर करावा, कुठल्या प्रकारचे एन्क्रोचमेंट करू नये, तसेच जे वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा प्रकारचे त्यांनी गाड्या लावाव्यात. आम्हाला त्यांचा दंड मारण्यास काही खुशारकी नाही, पण त्यांनी जे काही नियम दिलेले आहेत घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी जरी म्हणजे वागले, जे काही मोटर सायकल ड्रायव्हर्स असतील किंवा इतर 4 चाकी ड्रायव्हर असतील किंवा इतर कोणी, त्यांनी पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये गाडी लागली आणि इतर लोकांसाठी जर त्यांनी ज्या रस्ता खुला करून ठेवला तर आमची कारवाई होणार नाही त्यांच्या विरुद्ध. सर, दिल्ली मुंबईच्या धर्तीवर आपली गस्त चालू राहणार का रात्रीची? अगदी बरोबर, आमची रात्रीची गस्त कंटिन्यू चालू राहणार आहे. यापुढे देखील आम्ही ह्या कारवाई करणार आहोत. त्याचं आपल्या इथे या शहरामध्ये आपण 11 वाजल्यानंतर सर्व आस्थापना बंद करत असतो, त्यामुळे वाहतुकीचा काय एवढा किंवा आस्थापनेचा एवढा काय प्रश्न निर्माण होत नाही. धन्यवाद. व्यापारी आणि प्रशासनामध्ये सुद्धा वाद झालेला आहे. तसा वाद वाहतूक जी शाखा आहे ते पूर्ण शहरामध्ये वाहतूक समस्या सोडण्यासाठी तत्पर आहे, पण आपलं शाखा खूपच लाभ नाही. वाहतूक शाखा जी आहे पोलिसांची त्याच्यामध्ये आता थोरात साहेबांनी जेव्हापासून चार्ज घेतला तेव्हापासून आमचा समन्वय अतिशय चांगला आहे. त्यांचे जे काही मुद्दे आहेत आणि आमचे जे काही मुद्दे आहेत ते आम्ही बसून त्याच्यावर चर्चा करतो आणि आम्ही टप्प्याटप्प्याने जे काही रस्ते वाहतुकीचा अडथळा ज्या ठिकाणी आहे ते आम्ही मोकळे करतो. मागेच आपण शहागंजची कारवाई केली, त्यानंतर आपण सेवनीलच्या ठिकाणी कारवाई केली, आता काल परवाच आपण एअरपोर्टच्या समोर कारवाई केली. तर अशा कारवाई आपल्या सातत्याने चालू आहेत आणि जिथं प्रामुख्याने आता राहुल नगर सादातनगर तिथला स्मार्ट सिटीचा जो रोड आहे तो होण्यासाठी आपण तिथले अतिक्रमणं काढले. याप्रमाणे जे काही नवीन रोड करण्यासाठी जे अडथळा ठरत आहेत ते अतिक्रमण आपण मान्य आयुक्त यांच्या आदेशाने काढतो आहोत. तसेच जे जुने रोड आहेत त्या ठिकाणी रस्ते तुम्ही म्हटले त्याप्रमाणे अरुंद झालेत, तेथेसुद्धा पोलिसांच्या सहकार्याने आपण ते रस्ते मोकळे करून वाहतुकीला खुले करतो. सर, स्मार्ट सिटीमध्ये जेवढे रस्ते स्मार्ट झालेत त्या सर्व रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग झाली आणि अतिक्रमण झाले, आपण काय कारवाई करता? जिथं रोड झालेत तिथं आपण पांढरे पट्टे मारून घेणार आहोत, त्याने आपल्याला पार्किंगच्या जागा निश्चित होतील आणि त्यानंतर मग आपण तिथे सातत्याने कारवाई करणार आहोत. आपण पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी जर बाईक असतील किंवा कार असतील ज्या बेशिस्तपणे पार्किंग केल्या असेल त्यावर कारवाई करू आणि जे फेरीवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत ते जर रोडला अडथळा करत असतील तर त्यांच्यावर महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल. सर, आपले कारवाई करण्याच्या पहिले जिथे कारवाई होणार त्यांना माहिती होऊन जातं, अतिक्रमणवाले आपोआप अतिक्रमण पुढे येऊन काढून घेतात, हे कसं काय होतं? यामध्ये तसं जरी झालं तरी आता यामध्ये पुढे कारवाईमध्ये सातत्य राहणार आहे. यापूर्वी कसं व्हायचं की गॅप खूप असायचा कारवाईमध्ये, तर आता आपण कारवाईमध्ये सातत्य ठेवतोय. एक फिरतं पथक आपलं सतत तैनात असणार आहे. फिरतं पथक 2 शिफ्टमध्ये काम करणार आहे, एक दिवसा आणि एक रात्री.
त्यामुळे आता कोणालाही आणि प्रत्येक दिवशी हे पथक कार्यरत असणार आहे. त्यामुळे रात्रीसुद्धा आपले पथक फिरतं असेल तर आपोआपच जे काही अनधिकृत फेरीवाले त्यांच्यावर हा चाप बसणार आहे आणि कारवाईमध्ये सातत्य राहणार. धन्यवाद सर. आम्ही इथे थांबलेलो होतो. कारवाई सुरू होती पोलिसांची आणि कुठल्या तरी आमदारांची गाडी आली आणि आम्हाला दिसलं की कॉन्स्टेबल साहेबाच्या ॲरोगन्समध्ये मुलगा बसलेला होता. तो कोणाचा आमदार साहेबांचा होता कोणाचा होता माहीत नाही. मुलगा बसलेला होता. कॉन्स्टेबल साहेबाला ॲरोगन्समध्ये म्हणजे चुकीच्या भाषेमध्ये बोलला तो. तर साहेबांनी त्याला गाडी थांबवली आणि त्याच्यावर चेक केला. फाईन वगैरे काय असल्यामुळे त्याला सांगितलं की बाबा तू फाईन भर. तर तो पोलिसांना उलट्या भाषेत बोलत होता. तर हे आम्ही एक म्हणजे आम जनता म्हणून आम्हालाही योग्य वाटत नाही. ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत, वर्दीवर आहेत. तर वर्दीवर असताना असं कुणी बोलणं हे उचित नाही आहे. तर हे चुकीचं आहे. आमदार असो खासदार असो तर या लोकांच्या मुलांनी असो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असो हा विचार करायला पाहिजे. ते लोक काम करतायत आपल्या शहरासाठी करतायत. ते काय स्वतःच्या कुठल्या गोष्टीसाठी करत नाही आहेत. आणि राहिली दुसरी गोष्ट तर हे सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. बस हे मत आहे आम जनता म्हणून आमचं. आपलं नाव परिचय? माझं नाव अमोल ढाकणे, राहणार औरंगाबाद, संभाजीनगर.